आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। हिंदू नववर्षाच्या मंगलमय प्रारंभाचा साक्षीदार ठरलेला नागपूरचा भव्य उत्सव। गुढीपाडव्याच्या पावन निमित्ताने तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौक दरम्यान निघालेली शोभायात्रा भक्ती, परंपरा आणि उत्साहाने भरलेली होती। ढोल तासांच्या गजरात अश्वारूढ पथके, विविध वेशभूषेतील लहान मुली, भजन मंडळ, दक्षिण भारतीय ढोल लेझिम पथक आणि अस्सल मराठमोळ्या पारंपरिक वेशभूषेतील स्त्री पुरुष यांनी या सोहळ्याला अद्वितीय रंगत दिली। या दिव्य सोहळ्याला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती आणि प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर यांची विशेष उपस्थिती लाभली, ज्यामुळे उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला। लक्ष्मीनगर चौक येथे सामूहिक रामरक्षा पठणानंतर माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुढी व श्रीराम प्रतिमेचे पूजन आणि आरती करण्यात आली। या मंगल क्षणी हजारो नागपूरकरांच्या उपस्थितीत वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले। ही केवळ शोभायात्रा नव्हती, तर संस्कृती, श्रद्धा आणि एकात्मतेचा एक जिवंत उत्सव होता। चला या परंपरेचा अभिमान जपूया आणि नववर्षाचे स्वागत अशाच उत्साहात करत राहूया। जम्मू काश्मीरच्या प्रश्नावरती देखील आपल्याला पाठिंबा देत आला, भारताला पाठिंबा देत आला, त्यांच्या मागे आपण आज अडचणीच्या काळामध्ये उभे राहिलो नाही, याचा त्रास निश्चित भविष्यात होणार आपल्याला। आज सगळ्या बाजूने समजतच नाही की नेमके आपण कुठे चाललो आहोत, काय चाललो आहोत। या देशामधली राज्य कुठे चालली आहेत, या देशामधली लोक कुठे चालली आहेत, प्रगती कुठे होतीये। मी आता गेल्या जानेवारीमध्ये आपली इथे जाहीर सभा झाली, त्यावेळेला मी अनेक लोकांचे वाभाडे काढले इथे। आपण पण किती अडाणी आहोत हे पण सांगितलं। हे जे मी तुम्हाला सांगतो हे लक्षात ठेवत जाय, विसरत जाऊ नका। आज फुरसतीत आलायत ना, फुरसतीत आहात ना जरा। काय उद्या 12 वाजे मी एकट्याने भाषण करत बसायचं, तुला काय बसून ऐकायला। मी ज्या वेळेला राजकारणामध्ये आलो त्यावेळेला माझं पहिलं जेव्हा भाषण झालं आणि त्या पहिल्या भाषणानंतर मला जेव्हा माननीय बाळासाहेबांनी बोलवलं, एक वाक्य सांगितली होती त्यावेळेला, काही जसं स्क्रू फिट व्हावा ना तशी आतमध्ये गेली ती वाक्य। त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की भाषण जेव्हा करशील तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, काय बोललो याला महत्व नाही, आज तू येऊन त्यांना काय दिलंस याला महत्व आहे। समोरच्यांना विचार करायला काय दिलंस। आणि मी नेहमी एक भाषण करताना माझ्यावरती एक मानसिक दडपण पण असतं की मी आज काय तुम्हाला देऊ, काय सांगू तुम्हाला, नवीन काय देऊ, ज्याच्यात तुम्ही विचार करायला लागाल। हे सरकार विचार करायला लागेल। पण आज तुम्हाला सगळ्यांना, देशालाच अख्ख्या करमणुकीमध्ये गुंतवून ठेवले, करमणुकीमध्ये। IPL चालू आहे, मग अजून कुठचे पिक्चर येत आहेत, मग ते हाऊसफुल जात आहेत, मग टेलिव्हिजनवरती। मी आज तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती करणार आहे, महाराष्ट्राच्या हितासाठी नम्र विनंती करणार आहे। पहिल्यांदा त्या मोबाईल फोनच्या इंस्टाग्राम मधनं बाहेर या। सकाळी संडास नाही, लवकर बाहेर याल। मध्यंतरी ते आमचे ते काय ते रील बाज वगैरे सगळे आले होते, मी माझ्याकडे नव्हतं ते मोबाईलवरती, ते टाकलं, ते गुंतायला होतं त्याच्यात। मी मागे म्हटलं होतं ना, ते डान्स बार बंद झाले ना त्याची लक्षणं आहेत ती। तिकडे ते बंद झालं, इथे मोबाईलवर सुरू झालं।
हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण तुम्हाला गुंतवून ठेवले आतमध्ये. तुम्हाला ह्या सगळ्या करमणुकी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवायचं आणि सरकारला तुम्ही प्रश्न नाही विचारायचे. सरकारला तुम्ही प्रश्नच विचारता कामा नयेत. तुम्ही इतके अडकून आतमध्ये गेले पाहिजेत की त्या गोष्टींचा विचारही तुम्ही मनामध्ये आणता कामा नये. याच्यासाठीचं हे डिझाईन आहे. हे फक्त भारतात सुरू नाही आहे, जगभर सुरू आहे की सरकारांना प्रश्नच विचारू नयेत आणि तुम्ही अडकून राहावं. IPL मध्ये अडकावं, चित्रपटामध्ये अडकावं, टेलिव्हिजनमध्ये अडकावं, मोबाईलमध्ये अडकून राहावं. मोबाईल तर आपला एक अवयवच झालाय. आणि म्हणून आजूबाजूला आपल्याला काही बघता येत नाही, पाहता येत नाही, विचार करता येत नाही. जसे पूर्वीच्या काळामध्ये लोक जसे रस्त्यावरती येत असत, आता काही नाही, मी माझा राग व्यक्त केला मोबाईलवर, आता कशाला रस्त्यावरती येऊ. हे तुम्हाला गुंतवून टाकणं आहे. आणि मग महाराष्ट्रामधले जे प्रश्न आहेत, महाराष्ट्रातले जे सत्ताधारी आहेत, यांना प्रश्नच विचारायचे नाहीत. एका बाजूला आमच्या टेलिव्हिजन चॅनलवाल्यांची वाट लावून ठेवली आहे. सारखा वरून दबाव, सारखा वरून दबाव. ही बातमी टाकायची नाही, या बातम्या करायच्या नाहीत, ही करायची नाही, सरकारला विरोध करायचा नाही, विरोध केल्यास बातम्या बंद करू, तुमच्या जाहिराती बंद करून टाकू, नोकरीवरून काढून टाकू. त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत बातम्या पोचवायच्या नाहीत खऱ्या. हे अशा एका विचित्र परिस्थितीमध्ये देश अडकलेला आहे, हे राज्य अडकलेले आहे, सगळेच अडकलेले आहोत. अर्थात अशा काही गोष्टी ज्या होतात ह्या काही कायमस्वरूपी बसत नसतात. खालून काठी नाही बसली तर वरून बसतेच. पण ह्या सतत गोष्टी मी तुम्हाला सतत का सांगतोय, ह्या डोक्यात ठेवल्या पाहिजेत तुम्ही. या करमणुकीच्या या गटारगंगा ज्या आहेत ना, या तुम्ही नका वाहत जाऊ. उद्या काय आपल्या आजूबाजूला निघून गेलंय ना, कळणार पण नाही, थांग पत्ता पण लागणार नाही तुम्हाला. कारण आम्ही अडकले मोबाईलमध्ये. आज काय महाराष्ट्राची परिस्थिती होऊन बसली आहे. हे आमचे मुख्यमंत्री सांगतायत विकास करतोय, विकास करतोय. $3 ट्रिलियन इकॉनॉमी करायची महाराष्ट्राची. 11 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावरती. 11 लाख कोटी. पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला 2 लाख कोटीचं कर्ज होतं. त्याच्यानंतर हे 2014 ते 2026 मध्ये हे सगळं कर्ज 11 लाख कोटीवरती गेलं. शहरांची अवस्था बघा. पिझ्झा मागवला तर 10 मिनिटात येतो, पण तुम्हाला 10 मिनिटात कुठे जाता येत नाही. सगळीकडे ट्रॅफिक जॅम, फुटपाथ भरलेले. काय आयुष्य नावाची काय गोष्ट असते की नाही एखाद्याच्या, तुमच्या मनात येते की नाही की माझं काय आयुष्य आहे. आज हे ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यावेळेला हे मैदान उभं राहिलं म्हणून आज हे मैदान आहे. नाही तर अशी मैदानं कुठे आहेत मला जरा सांगा. जी जी मैदानं उभी राहिली आहेत ते त्या त्या काळात उभी राहिलेली आहेत. आपण काय मुलांसाठी काय करतो आहोत. लहान लहान मुलांसाठी काय बागा तरी तयार करतोय का आपण. त्या बागा बघितल्यानंतर तिकडे जावंसं तरी वाटतंय का. आज शहराची आज संपूर्णपणे शहर अख्खी कोलमडून पडलेली आहेत. मी मध्यंतरीच मुख्यमंत्र्यांना भेटलो, उपमुख्यमंत्र्यांनाही भेटलो. या शहरांचा ट्रॅफिकचा प्रश्न, गाड्या. उद्या मी तुम्हाला सांगतो अशी जर परिस्थिती जर अजून 5-10 वर्ष राहिली ना, घरातनं निघाल आणि तिकडेच असाल, हलता येणार नाही तुम्हाला. सगळंच गमावून बसतोय आपण, सगळं आपल्या हातातनं गमावून बसतोय. आज ग्रामीण भागामधला माझा तरुण, माझ्या तरुणी
शेतीकडे वळायला तयार नाहीत. ते म्हणतात नाही आम्हाला शहरात जायचंय. शहरात आल्यावर ही शहराची अवस्था. या देशातलं महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर बघा ना, त्याला काही आकार ना उकार ना काही नाही त्याला. कोणी येतंय, कुठेही इमारती बांधतंय, कोणी काहीही करतंय, कोणालाही कसल्याही परवानगी दिली जात आहेत. आणि तुम्ही ते पाहता आणि राग मोबाईलवरती व्यक्त करताय. हेच त्यांना हवंय की तुम्ही रस्त्यावरती येताच कामा नयेत, तुम्ही या गोष्टींचा विचारच करता कामा नयेत. असेच सडा, असेच मरा. तीन वेळा आजपर्यंत कर्जमाफी झाली शेतकऱ्यांची, 3 वेळा. पण या देशामध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्येचा आकडा महाराष्ट्रात आहे. दररोज आत्महत्या होत आहेत. रोज शेतकरी आत्महत्या करतायत. कोणाला काही पडलेलं नाहीये. हे इथे तुमच्यासाठी कोस्टल रोड बांधतायत. आम्हीच त्याची स्तुती करतो. आमचा मराठी माणूसच स्तुती करतो. छान झालाय ना रस्ता. अरे तो तुझी वाट लावायला झालाय. तुला कल्पना नाही तो रस्ता कशासाठी झालाय. तो तुमच्यासाठी झालेला रस्ता नाहीये. तो बाकीच्यांना आत येण्यासाठी आणि तुम्हाला बाहेर जाण्यासाठीचा रस्ता आहे. तो आम्हाला जो अंदाज येत नाही. आमच्या दरवाज्यावरती जोपर्यंत टकटक होत नाही तोपर्यंत आम्हाला समजतच नाही. आज सगळ्या शहरांमधल्या सगळ्या जमिनी चालल्या आहेत. हे अडाणी सारखे उद्योगपती सगळे घेत बसले आहेत. सरकार न बघता सह्या करतंय. हा सगळा पाडा मी मागच्या वेळेला वाचला होता. त्याच्यात आपण महाराष्ट्र म्हणून आपलं महाराष्ट्राचं स्वतःचं अस्तित्व गमावून बसतोय. आपली महाराष्ट्राची ओळख गमावून बसतोय. आपली भाषा गमावून बसतोय. मी मागे पण सांगितलं होतं ना, एकदा ती गोष्ट हातातनं गेली की परत येणार नाही. भाषा संपली म्हणून अनेक देश संपलेले आहेत या जगामध्ये. तुम्हाला जग ज्याला म्हणतं की तुम्ही कोण आहात, मराठी माणूस आहात. मराठी माणूस आहात म्हणजे कोण आहात? मराठी भाषा बोलणारे आहात म्हणून तुम्ही मराठी माणूस आहात. मी काय काय व्हिडिओज बघतो. अनेक लोक काही भांडण चालू असतात, मारामारी चालू असतात आणि आपलेच मराठी हिंदीमध्ये बोलू असतात. हिंदी मत बोल ना, हिंदी मत. अरे मग तू काय करतोय? जा दक्षिणेकडे बघा, तामिळनाडू बघा, आंध्र प्रदेश बघा, केरला बघा, लांब कशाला गुजरात बघा. प्रत्येक राज्य आपलं अस्तित्व टिकवून आहे. प्रत्येक राज्य आपली भाषा टिकवून आहे. आमच्याकडचे आमदार खासदार काही नाही, दुसरं काही नाही. कंत्राटदार, पैसे, रोज एवढंच सुरू आहे फक्त. महाराष्ट्र विकायला काढलाय. आज मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी ड्रग्ज विकले जात आहेत. शाळांमध्ये ड्रग्ज जात आहेत, कॉलेजमध्ये ड्रग्ज जात आहेत. तरुण तरुणी सगळे व्यसनाधीन होत आहेत ड्रग्सच्या आहारी लागून. काय करणार आहोत काय महाराष्ट्राचा? पण ग्रामीण भागामध्ये प्रगती होत नाही. ग्रामीण भागातली माझी मुलं मुली आज इथे शहरामध्ये येतात. शहरात बकाला पडलेली आहेत. शहरामध्ये ड्रग्ज मिळत आहेत. लहान लहान मुली आणि लहान लहान मुलं पळवली जात आहेत. माझ्याकडे तर एक आकडा आहे. नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यातल्या 36 दिवसांमध्ये, गेल्या आता नोव्हेंबर डिसेंबरच्या या 36 दिवसांमध्ये केवळ मुंबईमध्ये 82 मुलं बेपत्ता झाली. जानेवारी ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत महाराष्ट्रातील नवी मुंबई शहरात तब्बल 499 मुलांच्या अपहरणाच्या घटना नोंदवण्यात आल्या. त्यातली 41 मुले अद्याप बेपत्ता आहेत. 458 पोलिसांनी, आमचे पोलीस, मुंबईचे पोलीस, महाराष्ट्राचे पोलीस हे सक्षम आहेत. म्हणून त्या आई वडिलांना त्यांची मुलं मिळाली. NCRBच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी
हे मी तुम्हाला विधानसभेतलं सांगतोय आकडे. विधानसभेमध्ये आत्ता मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेले आकडे सांगतोय तुम्हाला. NCRBच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी साधारण 4,500 ते 5,500 मुले बेपत्ता होतात. काय होत असेल त्यांच्या आई वडिलांना? 4,500 ते 5,500 मुलं बेपत्ता होता. हा महाराष्ट्र, असा होता महाराष्ट्र. दोन 2022 मध्ये 5,398 आणि 2023 मध्ये 4,619 प्रकरणे नोंदवली गेली. या प्रकरणांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक दिसते. मुंबई हे सर्वाधिक प्रभावित शहर असून येथे दरवर्षी सुमारे 2,000 पेक्षा जास्त मुले बेपत्ता होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी महिन्यात विधानसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार हे कोणती शहर म्हणायची हो, कोणतं राज्य म्हणायचं? तुमच्या भाषेची हमी नाही, तुमची हमी नाही, तुमच्या पोराबाळांची हमी नाही, कशाचीही हमी नाही. अशी कुठचीही हमी नसलेलं हे या राज्यामध्ये तुम्ही राहताय आणि म्हणायचं आम्ही शिवरायांच्या राज्यात राहतो. हवे होते असते विधानसभेत जाऊन कापून काढले असते. पण आम्हाला माहितीच नाही. राज ठाकरे जेव्हा सांगणार आकडे त्यावेळेला आम्हाला कळणार, कारण आम्ही कशात गुंतलोय? आम्ही इंस्टाग्राम मध्ये गुंतलोय. आम्हाला कशाची पडलीच नाहीये. आम्ही आमची संपूर्णपणे ओळख विसरून गेलेलो आहोत. मी आज एक मुद्दामून एक गोष्ट तुमच्यासाठी आणलेली आहे. मी बोलीनच, पण त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल तुम्ही कोण आहात, तुम्ही कोणत्या भूमीत जन्माला आलात, तुम्ही कोणाचे वारस आहात. मी नेहमी सांगतो ना, हा महाराष्ट्र दरवेळेला देशाला दिशा दाखवत आला, या हिंद प्रांताला दिशा दाखवत आला. त्या महाराष्ट्राकडे कधीतरी तुम्ही नीट जवळून पाहिलेत का, की या महाराष्ट्राची नेमकी क्षमता तरी काय आहे? हजारो माणसं आहेत. मी थोडक्यात काही माणसं तुमच्या समोर आणली आहेत. फक्त महाराष्ट्राची तुम्ही फक्त परंपरा, महाराष्ट्राचा फक्त इतिहास फक्त तुम्ही फक्त बघून घ्या. मी फक्त तुमच्यासमोर नावं वाचणार आहे. ही नावं माझं भाषण संपल्यानंतर तुम्ही कदाचित त्या युट्यूबवर जा. मुद्दामून सांगतो, युट्यूब बघा, कारण त्याच्यावरती चांगली माहिती असते, त्याच्यावरती चांगल्या डॉक्युमेंटरीज असतात, जगाची माहिती मिळते. इंस्टाग्राम नको.